हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण कोहलरचा अंतर्दृष्टी सिद्धांतावरील TET-CET एक्झाममध्ये 2013 ते 2025पर्यंत विचारलेले प्रश्न उत्तरांचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कोहलरचा सिद्धांतावरील 100 प्रश्न उत्तरे आपण 100 प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तो पाहिला नसेल तर नक्की पहा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर पहिला प्रश्न आहे, अंतर्दृष्टी सिद्धांताचा जनक कोण? हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2013 विचारला आहे. तर याचं उत्तर आहे कोहलर. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न TET 2014 विचारलेला आहे. पझल बॉक्स थॉर्नडाईकचा चिंपांजी प्रयोग कोणाचा? तर कोहलर यांचा. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट फेब्रुवारी 2015 विचारलेला आहे. प्रश्न आहे, द होल इज डिफरंट फ्रॉम द सम ऑफ इट्स पार्ट्स हे कोणत्या वादाचे ब्रीदवाक्य आहे? उत्तर आहे गेस्टाल्टवाद किंवा कोहलर. पुढचा प्रश्न. हा प्रश्न TET 2015 विचारलेला आहे. तर प्रश्न आहे, कोहलर यांच्या प्रसिद्ध चिंपांजीचे नाव काय? उत्तर आहे सुलतान. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2016 विचारलेला आहे. तर लर्निंग बाय इन्साइट संकल्पना कोणी मांडली? उत्तर असणार आहे कोहलर यांनी. हा प्रश्न MPSC 2017 विचारलेला आहे. प्रश्न आहे, कोहलर यांनी प्रयोग कोठे केला? तर उत्तर असणार आहे टेनेरिफ बेट, आफ्रिका येथे. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट डिसेंबर 2017 विचारलेला आहे. प्रश्न आहे, सुलतानने 2 काठ्या जोडून केळी मिळवली हे कशाचे उदाहरण आहे? तर उत्तर आहे अंतर्दृष्टी अध्ययनाचे. पुढचा प्रश्न पाहूया. TET 2018 विचारलेला आहे. प्रश्न आहे, गेस्टाल्टवादाचे 3 प्रवर्तक कोण? उत्तर आहे कोहलर, वर्दायमर आणि कोफका. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2018 विचारलेला आहे. प्रश्न आहे, थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद तर कोहलर डॅश. उत्तर असणार आहे अंतर्दृष्टी. पुढचा प्रश्न सीटेट जुलै 2019 विचारलेला आहे. प्रश्न आहे, कोहलर यांच्या मते अध्ययनात काय महत्त्वाचे आहे? उत्तर आहे परिस्थितीचे समग्र आकलन व संबंध लक्षात येणे. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न TET 2019 विचारलेला आहे. प्रश्न आहे, आहा अनुभव कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? उत्तर आहे कोहलर यांच्या अंतर्दृष्टी सिद्धांताशी. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न MPSC 2020 विचारलेला होता. तर प्रश्न आहे, कोहलर यांच्या मते हस्तांतर कशामुळे होते? उत्तर आहे समान तत्वांमुळे हस्तांतरण होते. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट जानेवारी 2020 विचारलेला आहे. प्रश्न आहे, ट्रान्सपोजिशन एक्सपेरिमेंट कोणी केला? उत्तर आहे कोहलर यांनी केला आणि कोंबडीवर केला हा प्रयोग त्यांनी. पुढचा प्रश्न TET 2020 हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आहे, अंतर्दृष्टीसाठी दृष्टी क्षेत्रात सर्व घटक असणे आवश्यक आहे हे कोणी सांगितले? उत्तर आहे कोहलर यांनी सांगितले. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न TET सीटेट 2020 विचारलेला आहे. प्रश्न आहे, थॉर्नडाईक यांत्रिक अध्ययन तर कोहलर क्वेश्चन मार्क. उत्तर आहे बौद्धिक किंवा संज्ञानात्मक अध्ययन. पुढचा प्रश्न TET 2021 विचारला होता. पेट्या रचून केळी काढणे हा कोणाचा प्रयोग आहे? उत्तर आहे कोहलर यांचा प्रयोग आहे आणि त्यांनी सुलतान या चिंपांजीवर हा प्रयोग केला होता. पुढचा प्रश्न पाहूया. कोहलर यांनी हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2021 विचारलेला आहे. प्रश्न आहे, कोहलर यांनी अंतर्दृष्टी कोणत्या प्राण्यावर सिद्ध केली? उत्तर आहे चिंपांजी या प्राण्यावर. पुढचा प्रश्न
MPSC 2021मध्ये विचारलेला आहे. गेस्टाल्ट या जर्मन शब्दाचा अर्थ काय? तर गेस्टाल्ट या जर्मन शब्दाचा अर्थ समग्र किंवा पूर्ण आकार असा होतो. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट जुलै 2022मध्ये विचारलेला आहे. प्रश्न आहे, कोहलर यांच्या मते शिक्षकाने उत्तर थेट सांगावे का? तर नाही, विद्यार्थ्याला विचार करायला लावावे. पुढचा प्रश्न TET 2022मध्ये विचारलेला आहे. प्रश्न आहे, समस्या अधिक समग्र आकलन अधिक अचानक उत्तर हा कोणाचा सिद्धांत आहे? तर हा कोहलर यांचा अंतर्दृष्टी सिद्धांत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट डिसेंबर 2022मध्ये विचारलेला आहे. प्रश्न आहे, कोहलर यांच्या मते अंतर्दृष्टीने मिळालेले ज्ञान कसे असते? तर हे ज्ञान कायमचे, टिकाऊ आणि हस्तांतरणीय असते. पुढचा प्रश्न हा प्रश्न TET 2023मध्ये विचारलेला आहे. थॉर्नडाईक SR बॉन्ड तर कोहलर ? तर कोहलर SOR बॉन्ड. ओ म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजेच अंतर्दृष्टी. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट ऑगस्ट 2023मध्ये विचारलेला आहे. प्रश्न आहे, कोहलर यांच्या मते प्राणी विचार करतात का? तर हो, चिंपांजी विचार करून समस्या सोडवतो. हा पुढचा प्रश्न MPSC 2023मध्ये विचारला होता. समग्रतेचा नियम कोणत्या सिद्धांताचा आहे? तर कोहलर यांचा. कोणाचा सिद्धांत आहे? तर कोहलर यांचा सिद्धांत आहे. पुढे पाहूया. हा प्रश्न TET 2024मध्ये विचारला होता. कोहलर यांनी मानसिक शिस्त सिद्धांत नाकारला का? तर हो, त्यांनी समान तत्वांमुळे हस्तांतरण होते असे सांगितले. पुढचा प्रश्न सीटेट जानेवारी 2024. टेनेरिफ बेट कोणत्या मानसशास्त्राशी संबंधित आहे? उत्तर आहे कोहलर. कोहलर यांनी टेनेरिफ बेटावर चिंपांजीवर प्रयोग केला होता. पुढे पाहूया. हा प्रश्न सीटेट जुलै 2024मध्ये विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे, अंतर्दृष्टी येण्यासाठी समस्या कशी हवी? तर खूप सोपी नको, खूप अवघड नको, बुद्धीला परवडेल अशी हवी. पुढचा प्रश्न MPSC 2024मध्ये विचारला होता. प्रश्न आहे, कोहलर यांच्या मते चूक करणे आवश्यक आहे का? तर नाही, चूक करणे आवश्यक नाही असे मत कोहलर यांचे होते, कारण अंतर्दृष्टीत चूक न करता थेट उत्तर मिळते. पुढचा प्रश्न पाहूया. सीटेट जानेवारी 2025. प्रश्न आहे, रिप्रोडक्टिव्ह थिंकिंग ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर आहे कोहलर यांनी मांडली. जुना अनुभव नवीन समस्येत वापरणे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न TET 2025मध्ये विचारलेला आहे. प्रश्न आहे, कोहलर यांच्या मते प्रेरणा कोणत्या प्रकारची असते? उत्तर आहे आंतरिक प्रेरणा, समस्या सोडवण्याची इच्छा. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट जुलै 2025मध्ये विचारलेला आहे. गुड एरर चांगली चूक संकल्पना कोणाची? तर कोहलर यांची आहे. काही चुका केल्यावर संबंध कळतो. पुढचा प्रश्न MPSC 2025मध्ये विचारण्यात आलेला होता. प्रश्न आहे, कोहलर यांचा सिद्धांत कोणत्या विषयांसाठी जास्त उपयुक्त आहे? उत्तर आहे विज्ञान, भूमिती, कोडी सोडवणे या विषयांसाठी जास्त उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न TET 2025मध्ये विचारण्यात आलेला होता. कोहलर चिंपांजी तर पॅव्लॉव कुत्रा. पॅव्लॉव यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता आणि कोहलर यांनी चिंपांजीवर प्रयोग केला होता. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.